शालेय व महाविद्यालयीन जीवनात अनेक मित्र मैत्रिणी भेटतात. मैत्री होते, मात्र काळ पुढे सरकतो आणि अनेकांशी संपर्क तुटतो. नेमकं कोण कुठे आहेत याचा थांगपत्ता लागत नाही. अशा वेळेस मित्रांमधूनच कोणीतरी पुढे येतो आणि मैत्रीच्या ओढीने एकत्र येण्याची संकल्पना बोलून दाखवतो. यातून मग मैत्रीचा मेळा भरतो आणि तब्बल 25 वर्षांनंतर सारे एकत्र येऊन पुन्हा जुन्या आठवणी जगवितात. वणीच्या लोकमान्य टिळक महाविद्यालयातील 2000च्या बॅचमधील विद्यार्थ्यांनी ही अनुभूती घेतली. येथील लोकमान्य टिळक महाविद्यालयात नुकताच हा स्नेहमिलन सोहळा पार पडला. या सोहळ्याला एखाद्या लग्न समारंभाचे स्वरूप होते. पाहुण्यांच्या स्वागताला चक्क बँड सांगण्यात आला होता. फुलांच्या वर्षावात वाजत गाजत पाहुणे आणि माजी विद्यार्थिनीचे सभागृहात आगमन झाले. उद्घाटनीय कार्यक्रमानंतर विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. नंतर गीत गायन, कविता वाचन, नृत्य आणि विविध खेळाच्या माध्यमातून धमाल केली. जुने वर्ग, ग्रंथालय आणि महाविद्यालयाचा परिसर पाहून अनेकजण भावूक झाले. 25 वर्षांनंतर आम्ही एकत्र आलो आणि तीच मैत्री पुन्हा अनुभवली, अशा भावना सर्वांनी व्यक्त केल्या. कार्यक्रमाची सुरुवात उद्घाटनीय सोहळ्याने झाली. शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विजय मुक्केवार यांनी अध्यक्षस्थान स्वीकारले. प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य प्रसाद खांजोडे, प्राध्यापक अनिल हुड, प्राध्यापक सुधाकर रेड्डी, डॉक्टर अजय देशपांडे, सहसचिव अशोक सोनटक्के, डॉक्टर संदीप तुंडोरवार, डॉक्टर शंकर वराठे, डॉक्टर रेखा पवार, डॉक्टर अभिजित अने, प्राध्यापक उमेश व्यास मंचावर उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन प्राध्यापक डॉक्टर संतोष डाकरे यांनी केले, तर प्रास्ताविक संयुक्तरित्या प्रवीण खांजोडे आणि वैशाली पाटील यांनी, तर आभार गोपाल गव्हाणे यांनी मानले. मंडळातर्फे माझा सेवापूर्ती समारंभ या ठिकाणी साजरा झाला आणि त्यावेळेला ही ते अध्यक्षस्थानी आहे, याबद्दल मला अतिशय आनंद होतो. 2 निरोप समारंभ कोणा प्राचार्याच्या वाट्याला आले नसतील तसे माझ्या वाट्याला आले. 31 ऑक्टोबर 2006 रोजी मी निवृत्त झालो. तत्पूर्वीच ठरलं होतं की दिवाळीच्या सुट्ट्या असल्यामुळे बाकीचे प्राध्यापक वगैरे काय राहणार नाही, म्हणून आपण 6 नोव्हेंबरला निवृत्ती समारंभ घ्यावा. परंतु माझ्यावर मनापासून प्रेम करणारा इथला जो शिक्षक